17 मार्च रोजी कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे यांचा वाढदिवस आहे आणि कुडाळ मालवण मतदारसंघाच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने कुडाळ येथे एसटी डेपो मैदान येथे 17 तारीखला सायंकाळी ठीक 5 वाजता सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निलेशजींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। निलेशजी 2024 मध्ये कुडाळ मालवणचे आमदार म्हणून निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी या मतदारसंघामध्ये, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अभ्यासू वृत्तीने वेगवेगळ्या विषयाला त्यांनी वाचा फोडली। खऱ्या अर्थाने विकास जो 14 पासून या मतदारसंघात थांबलेला होता, तो विकास पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्व स्तरावरती विकासाची निधी आणून विकासाला चालना दिली। प्रत्येक अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्वक प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नांना योग्य तो न्याय देण्याचं काम विधिमंडळामध्ये सन्माननीय निलेशजीने केलं आणि सगळं एकंदर ते या मतदारसंघामध्ये जे काम करतायत आणि मतदारसंघ जो दुर्लक्षित झालेला होता, जो मतदारसंघ तो विकासाकडे ते नेत असताना सर्वच कार्यकर्त्यांना आणि मतदारांना त्यांचा वाढदिवस आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, अजूनही त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी हा वाढदिवस त्यांचा मोठ्या उत्साहात आपण साजरा करण्याचं या सर्वच मंडळींनी ठरवलेलं आहे। या वाढदिवसाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, आमचे प्रेरणास्थान आदरणीय नारायणराव राणे साहेब निलेशजींना आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब हे सुद्धा या वाढदिवसाला निलेशजींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार। त्यांच्या समवेत आमचे माजी मंत्री, सावंतवाडीचे आमदार आदरणीय दीपकभाई केसरकर, आमचे भैया सामंत, ही सर्वच मंडळी आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा निलेशजींना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। एकंदरीत सगळं पाहता निलेशजी ज्या पद्धतीत काम करतायत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्या आत्मीयतेने जे प्रश्न मांडतायत, तो मच्छीमारांचा असो, आम्हा नुकसानधारकांचा असो, वन तज्ञाचा असो, महामार्गाचा असो, मच्छीमारांचा असो, प्रोटेक्शन बंधारे मच्छीमारांचे गाव वाचवण्यासाठी ते असो, जलसंधारण असो, सगळ्या डिपार्टमेंटला अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी विषय मांडून MSCBचा असो, आरोग्याचा असो, या सगळ्याच विषयाला अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी ते मांडणी करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याला, मतदाराला त्यांना त्यांच्या निगडीत असलेले प्रश्न निलेशजी विधिमंडळामध्ये उपस्थित केल्यामुळे आज प्रत्येकाला निलेशजी आपल्या कुटुंबातला एक लोकप्रतिनिधी, आपल्या कुटुंबाचाच कोणतरी एक आमदार त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडतोय, बोलतोय, अशी भावना संपूर्ण त्या सिंधुदुर्गामध्ये, कुडाळ मालवणमध्ये आता निर्माण झालेली आहे। आणि म्हणून उद्याचा जो वाढदिवस आहे
हा वाढदिवस सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलंय की ना हा वाढदिवस आम्हाला मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यामुळे 17 तारीखला कुडाळ येथे भव्य दिव्य असा वाढदिवस सन्माननीय आमदारांचा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचे मी आपल्या माध्यमातून मी हे आपल्या समोर सविस्तर त्याचं विश्लेषण मी आपल्या समोर मांडलेलं आहे. आपण सुद्धा पत्रकारांनी मोठ्या संख्येने या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.